टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग या ठिकाणी सुरू आहे। आज देखील हवामान खात्याचा या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट पाहायला मिळतो आहे। रात्रभर कोसळणाऱ्या पावसानं या ठिकाणी सकाळपासून थोडीफार विश्रांती जरी घेतली असली तरी रात्रीपासून पावसाची संततधार बॅटिंग या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते। सकाळपासून या ठिकाणी सरीवरती पाऊस आहे। दक्षिण रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर अधिक असलेला पाहायला मिळतोय, त्यामुळे जिल्ह्यातल्या सर्वच नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। काजळी, अर्जुना, कोदावली या नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत। गेल्या 24 तासांचा विचार केला तर जिल्ह्यात तब्बल 114 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली पाहायला मिळते। मंडणगडमध्ये सर्वाधिक म्हणजे 177 मिलीमीटर इतका पाऊस कोसळलेला आहे। त्याखालोखाल गुहागरमध्ये 140, दापोलीमध्ये 138, रत्नागिरीमध्ये 123, लांजामध्ये 118 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली पाहायला मिळते। आज दिवसभर या ठिकाणी पावसाचा जोर जो आहे तो कायम असणार आहे। आज देखील पावसाची धुवाधार बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते आहे। परवा रात्री राजापूर तालुक्याला या ठिकाणी पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं होतं। आज देखील किनारपट्टी भागामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर कायम असणार आहे। किनारपट्टी भागात देखील मोठी भरतीचं उधाण असेल असे देखील हवामान खात्याने या ठिकाणी वर्तवलेलं अंदाज आहे। मात्र त्यामुळेच नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं देखील आवाहन या ठिकाणी जिल्हा प्रशासनानं केलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।